नमस्कार मित्रांनो. SBI स्टेट बँक ऑफ इंडिया जी भारतातली सगळ्यात मोठी बँक आहे. त्यांचं जे सामाजिक भान त्यांनी लक्षात घेऊन त्यांनी एक प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. त्याला लॉन्च करून बरीच वर्ष झालेली आहेत. यूथ फॉर इंडिया. रूरल डेव्हलपमेंटचे जे काही प्रोग्राम भारतभर चालतात, त्याच्यामध्ये त्यांचे जे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये काम करण्यासाठी तरुण मुलांना संधी देण्याचा हा एक प्रोग्राम आहे. ही तरुण मुलं NGO बरोबर काम करून त्यांना महिन्याचे स्टायपेंड मिळणार आहेत. हा बेसिकली त्यांना यूथ फॉर इंडिया फेलो असं म्हणतात, YFI. त्याच्याबद्दल थोडी आपण माहिती जाणून घेऊया, कारण अतिशय मोलाची उत्कृष्ट संधी आहे. कारण सामाजिक भान विशेषतः तरुणांना, तरुणींना बॉटम ऑफ द पिरामिड या ठिकाणी काम करण्याची सगळ्याच मुलांना चकाचक ऑफिसमध्ये कॉर्पोरेट जॉब हवे असतात असं नाही. काही लोकांना मनापासून देशासाठी पण समाजासाठी पण काहीतरी करायचं असतं. त्याचबरोबर आपली कमाई पण झाली पाहिजे. याचा एक सुरेख संगम या ठिकाणी झालेला दिसून येतो. हा जॉब सर्वांसाठी मॅच होणार नाही, कारण काही लोकांची महत्त्वाकांक्षा ही फक्त पैसा कमावणं हीच असू शकते. त्याच्याबरोबर आपण काय करतो याला जास्त महत्त्व नसतं. पण जर रूरल डेव्हलपमेंट, ग्रामीण भागामध्ये काही विकास योजना असतील आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल, स्वतःचे सर्वांगीण विकास आणि प्रगती करण्यासाठी आपल्याला पगारही मिळतोय आणि त्याचबरोबर अतिशय लोक समाजासाठी काहीतरी करण्याची संधी ज्यांना हवी असेल त्याच्यासाठी हा जॉब आहे. एक गोष्ट अतिशय महत्त्वाची मला इथे नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे यासाठी IIT आणि IIM झालेले लोकंसुद्धा तुमच्याबरोबर स्पर्धा करणार आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळे कमी लेखू नका असं तुम्हाला सांगायचा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हा जॉबबद्दल माहिती घेताना बेसिकली ही फेलोशिप काय आहे, बेसिकली त्यांना काय हवं आहे. SBIने जे काम सुरू केलेलं आहे, विशेषतः या 12-13 NGO बरोबर त्यांना काय हवं आहे, बेसिकली फ्रेश आउट ऑफ कॉलेज किंवा एक्सपिरियन्स प्रोफेशनल्स त्यांना पाहिजे. एज जे आहे ते 21 ते 32 या दरम्यान असावं. इंडियन सिटिझन किंवा नेपाळ, भूतान किंवा OCI ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया चालतील. टीम प्लेयर विथ प्रोॲक्टिव्ह अप्रोच अँड स्ट्रॉंग लिडरशिप स्किल्स हवे आहेत. पीपल ओरिएंटेड, कारण लोकांबरोबर काम करायचं, लोकांसाठी काम करायचं. त्यामुळे रूरल कम्युनिटीजमध्ये, ग्रामीण समाजामध्ये जाऊन त्यांच्याबरोबर मिळून मिसळून राहण्याची आपली वृत्ती असली पाहिजे. आणि 13 महिने आपल्याला कमीत कमी या विकास योजनांसाठी देता आले पाहिजेत, कारण तुमच्या आयुष्याचे ध्येय, करिअरचे गोल्स खूप वेगळे असू शकतात, पण त्याच्यामधले महत्त्वाचे 13 वर्ष तुम्हाला या प्रोग्रामसाठी द्यावे लागतील मिनिमम. SBIने हा प्रोग्राम का लॉन्च केला त्याच्याबद्दलची कारणं त्यांना अशी सांगितली आहेत की देशामध्ये जे काही विकासाची कामं होतात, ग्रामीण विकास योजना, त्याच्यामध्ये तरुण मुलांना संधी देण्याचं, कारण ग्रामीण विकास योजना NGO काम करतात. NGOला तरुण मुलं, उत्साहाने भरलेली तरुण मुलं आणि शिकलेली तरुण मुलं हवी आहेत, जेणेकरून या ज्या सगळ्या संकल्पना आहेत त्या प्रत्यक्षात उतरवता येतील. त्यासाठी SBI इन्व्हेस्ट करते आहे NGOच्या थ्रू आपल्यामध्ये, हे लक्षात घ्या. या SBIच्या YFI फेलोशिपचा प्रोग्रामचा एम असा आहे की जे काही रूरल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम असतात त्याच्यामध्ये शहरी एज्युकेटेड मुलांना किंवा ग्रामीण एज्युकेटेड मुलांना बॉटम ऑफ द पिरामिड म्हणतो आपण, ज्या ठिकाणी गरिबी असू शकते किंवा सामाजिक विकास योजनांची गरज सगळ्यात जास्त असते, अशा ठिकाणी जाऊन काम करण्याची संधी. त्याबरोबर NGOचे जे रीच आहे, त्यांचे हँड्स ऑन फीट ऑन द फील्ड म्हणतात, त्यांना एक्सटेंडेड सपोर्ट लागतो मुलांचा किंवा कार्यकर्त्यांचा किंवा नोकरदारांचा. त्या सर्वांना ते सर्व हे जे रिसोर्सेस आहेत उपलब्ध करण्यासाठी SBIने हे सुरू केलेले आहेत. आणि त्याचबरोबर हे जे अनुभव तुम्हाला येतील त्याचा पुढे तुम्हाला आयुष्यभर फायदा होणार आहे, कारण तुमचा ॲप्टिट्यूड पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे तो समाजाभिमुख होतो, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता रूरल एरियामध्ये राहिल्यामुळे आपली सर्वांगीण विकास होतो असं ऑब्व्हियसली हे सर्वांना माहितीच आहे. प्रोफेशनली मला त्याचा बेनिफिट कसा होईल असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल. त्यामुळे हे जे ग्रामीण समाजामध्ये जे काही चॅलेंज असतात, इश्यू असतात, प्रॉब्लेम असतात, स्वतःचं एज्युकेशन, स्वतःचे स्किलसेट, स्वतःचा अनुभव आणि स्वतःची कपॅसिटी वापरून सोडवले त्या ऑब्व्हियसली त्याचा फायदा तुम्हाला आयुष्यभर पुढे वेगवेगळ्या ज्या समस्या तुमच्या पुढे उभ्या येणार त्याच्यामध्ये त्यांना सोडवण्यामध्ये पण होईलच. रूरल मार्केटचं हँड्स ऑन तुम्हाला, आणि हे कॉम्बिनेशन जे स्किल आणि नॉलेजचं आहे ते तुम्हाला पुढे कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये उपयोगी येईल, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि फेलोशिप कम्प्लिशन झाल्यानंतर आपण हे बघणार आहोत आणि इलिजिबिलिटी आपण ती पण पाहिलेली आहे. ती आपण पाहणार आहोत. 1 ऑक्टोबर 2025मध्ये तुम्हाला बॅचलर डिग्री पूर्ण झालेली असली पाहिजे आणि हे 21 ते 32 वर्ष आपलं वय असलं पाहिजे. तर हे होते बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ ही रिक्वायरमेंट, म्हणजे हा प्रोग्राम का करण्यात आला सुरू याच्याबद्दलची माहिती.
कमिंग आपला परत आपण इकडे जेव्हा येतो, मी जे म्हणत होतो की ज्या ग्रामीण भागामध्ये जे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स होतात, ते प्रोजेक्ट्स टेक्नॉलॉजी रिलेटेड असतील, फूड सिक्युरिटी रिलेटेड असतील, वॉटर रिलेटेड असतील, ट्रेडिशनल क्राफ्ट रिलेटेड असतील, अल्टरनेट एनर्जीबद्दल असतील, रुरल लाईव्हलीहूडबद्दल असतील, टेक्नॉलॉजीबद्दल असतील. तर याच्यामध्ये हे सगळे प्रोजेक्ट करत असताना जी लोकांना जी गरज स्किल्ड रिसोर्सेसची गरज लागते, त्या स्किल्ड रिसोर्सेस पुरवण्यासाठी हा फेलोशिप प्रोग्राम आहे. मी जसं म्हणालो, SBI ह्या ज्या 13 संस्था आहेत त्यांच्याबरोबर काम करते. आसा, अकॉर्ड, AKRSP, त्यानंतर बुएर फूड कॉलेज, सेवा भारत, ग्राम विकास, सेवा मंदिर, धन फाउंडेशन, द अँट, उर्मुल, समाज प्रगती सहयोग, चिराग, अशा या संस्था आहेत, त्याच्याबरोबर काम करते. म्हणजे बेसिकली आपण NGO बरोबर काम करणार आहोत. याचा जो सिक्वेन्स आहे तो तुम्हाला मी सांगतो थोडक्यात. त्याच्या आधी याचं जे ॲप्लिकेशन आहे त्याची प्रोसेस आपण लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा आपण याच्यामध्ये जेव्हा अप्लाय करतो आपण, तेव्हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो आपण पाहिला. 1 ऑक्टोबर 2025च्या आधी तुमचं बॅचलर डिग्री झाली असली पाहिजे. 21 ते 32 तुमचं वय असलं पाहिजे. ॲप्लिकेशन प्रोसेस जी आहे ती आपण जाणून घेण्यासाठी ती अतिशय महत्त्वाची आहे. 2025-26च्या बॅचची ओपनिंग ॲप्लिकेशन प्रोसेस आता सुरू आहे. त्याच्यामध्ये स्टेज 1 आणि स्टेज 2 अशा 2 स्टेजेस असणार आहेत ॲप्लिकेशन प्रोसेसच्या. स्टेज 1मध्ये रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन असेसमेंट होईल. आता ही ऑनलाईन असेसमेंट जी आहे त्याच्यामध्ये डिटेल इझी बेस्ड रिस्पॉन्स असेल. रिस्पॉन्स तुमचा चेक केला जाईल. तुमची स्टोरी, तुमची आयुष्याची स्टोरी, पर्स्पेक्टिव्ह, तुमचा दृष्टिकोन काय आहे, ही फेलोशिप जॉईन करण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे, आणि ओव्हरऑल तुमचा समाजाकडे आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन लक्षात घेतला जाईल. स्टेज 2 ही पहिली फेरी तुम्ही पार केल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होईल. ते पॅनल जे आहे, एस्टिम पॅनल, ते तुमचे स्वभाव वैशिष्ट्य, तुमच्या सुटेबिलिटी रोलसाठी किती आहे ते चेक करेल. त्यानुसारच तुमच्या रिस्पॉन्स असेल, तुमच्या अकॅडमिक क्वालिफिकेशन, तुमचं बॅकग्राऊंड आणि तुमचा वर्क एक्सपिरियन्स. त्यामुळे ज्या बेसवर तुमचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होईल. हे जे change.youth for India.org आहे, इकडे आपल्याला अप्लाय करायचं आहे, ते आपण बघणार आहोत. फायनल सिलेक्शन जे आहे, फायनल सिलेक्शन स्टेज 2चं झाल्यानंतर तुम्हाला ईमेल किंवा SMS वर कळवलं जाईल, आणि मग त्या फायनल सिलेक्शननंतर तुमची ऑनबोर्डिंग सुरू होईल. आता ऑनबोर्डिंगची प्रोसेस जी आहे त्याबद्दल थोडी जास्त माहिती घेणं गरजेचं आहे, कारण ते अतिशय महत्त्वाचं आहे. या ऑनबोर्डिंगमध्ये हे ज्या स्टेजेस आहेत, फॅमिलरायझेशन, इम्प्लिमेंटेशन आणि सस्टेनन्स, हे अतिशय महत्त्वाचे आहेत. फॅमिलरायझेशन म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर एक आठवड्याचं तुम्हाला ओरिएंटेशन दिलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला या प्रोग्रामचा पर्स्पेक्टिव्ह दिला जाईल, दृष्टिकोन काय आपला ते सांगितलं जाईल, आणि तुमच्या जे NGO आहेत 13, त्याच्यापैकी NGOमध्ये तुम्हाला अलाइन केलं जाईल, जेणेकरून त्या NGO बरोबर आपल्याला काम करायचं आहे, त्यांची आपली ओळख होईल आणि आपण कम्फर्टेबल होऊ. या ओरिएंटेशन नंतर या NGO सेंटरमध्ये तुम्हाला त्यांच्या कामाचं स्वरूप लक्षात घेण्यासाठी काही काळ तिकडे आपल्याला घालवावं लागेल. हे अतिशय महत्त्वाचं आहे. NGO असाइन केलेले त्याचं लोकेशन, डोमेन, लोकल मेंटर वगैरे तुम्हाला असाइन केले जातील. त्या लोकल NGOमध्ये तुम्ही सेटल झाल्यानंतर, त्या लोकेशनमध्ये सेटल झाल्यानंतर तुमचे जे बाकीचे स्टेक होल्डर्स आहेत त्यांची तुमची ओळख होईल, आणि त्यानंतर मग तुम्ही ॲक्च्युअल काम, आपला जो स्कोप आहे कामाचा, प्रोजेक्टचा, तो तुम्हाला एक्सप्लेन केला जाईल. आणि हे प्रोजेक्ट एरिया, प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्ह आणि स्ट्रक्चर ऑफ द प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन हे तुम्ही त्या NGOमधल्या मेंटरबरोबर डिस्कस करून ते फायनलाइज कराल. आणि पुढची स्टेज जी असेल ती इम्प्लिमेंटेशनची असेल. ह्या प्रोग्राम एरिया, प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्ह आणि इम्प्लिमेंटेशन प्लॅन एकदा अप्रूव्ह झाला NGOकडून आणि SBIच्या YFI इनिशिएटिव्हकडून, त्यानंतर पुढचे 9 महिने तुम्हाला या स्पेसिफिक प्रोजेक्टवर त्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये काम करावं लागेल. त्याच्यामध्ये तुमचे जे एज्युकेशन आहे, स्किल सेट आहे, अनुभव आहे, त्यात सर्वांचा वापर तुम्ही याच्यामध्ये करू शकता. प्रोजेक्टचा ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी, प्रोजेक्टचा उद्देश साध्य करण्यासाठी जे काही आपल्याला तंत्र वापरावं लागेल ते सगळं आपण वापरू शकतो. हे NGO मेंटर्स तुम्हाला सपोर्ट आणि गाईड करतीलच, त्याच्याबद्दल काही शंका असण्याची काय कारण नाही आहे. याचे 2 रिव्ह्यू वर्कशॉप तर या फेजमध्ये, 9 महिन्याच्या फेजमध्ये अरेंज केले जातील, जेणेकरून आपण योग्य रीतीने या प्रोजेक्टवर काम करतो की नाही हे पाहिलं जाईल, आणि त्याच्यामध्ये जर बारीक चुका किंवा ॲडजस्टमेंट करायचे असतील तर त्या केल्या जातील. हे अतिशय महत्त्वाचं आहे. टीम ऑफ एक्सपर्ट्स आणि ॲल्युमिनी विल ऑल्सो हेल्प यू. त्यानंतर सस्टेनन्स, हे जे पुढचे त्या 9 महिने काम केल्यानंतर पुढचे जे शेवटचे जे 2-3 महिने तुम्हाला मिळतील 13 महिन्यापैकी, त्याच्यामध्ये तुम्ही जे काम केलेलं आहे, तुमच्या जे पुढची बॅच आहे किंवा तुमचे जे मेंटर्स आहेत त्या सर्वांना ते एक्सप्लेन करावं लागेल. परत एकदा सगळं डॉक्युमेंटेशन वगैरे शेअर करावं लागेल, आणि जो पुढचा तुमचा साथीदार येईल पुढच्या बॅचचा त्याला तुम्हाला हँडओव्हर करावं लागेल, जेणेकरून हे जे प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन आहे ते कंटिन्युअसली चालू राहील.
हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर हा फ्लो अतिशय महत्त्वाचा आहे. फॅमिलरायझेशन, इम्प्लिमेंटेशन आणि सस्टेनन्स या फ्लोमध्ये हा सगळा पूर्ण प्रोग्राम कंडक्ट केला जाईल, हे महत्त्वाचं आहे. तर याची ॲप्लिकेशन करण्याची जी फेलोशिप सपोर्ट आहे, सगळ्यात महत्त्वाचं जे फेलोशिप सपोर्ट आहे तो आपल्याला पाहायचा आहे. तुम्हाला मंथली अलाउन्स जो आहे तो 16,000 रुपये मिळेल. तिथे तुम्ही जोपर्यंत राहत असता त्या प्रोग्राममध्ये, तुम्ही या फेलोशिपमध्ये जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत 2,000 रुपये हे तुम्हाला ट्रान्सपोर्टसाठी दिले जातील. तुमच्या राहण्याच्या ठिकाणापासून या लोकेशनपर्यंत पोहोचण्यासाठी 1,000 रुपये तुम्हाला प्रोजेक्ट रिलेटेड एक्सपेन्स असतील त्याच्यामध्ये त्यासाठी दिले जातील. आणि लँग्वेज सपोर्ट जो आहे, तुम्ही जर तुमचा मदर टंग किंवा हिंदी इंग्लिश सोडून जर दुसऱ्या राज्यामध्ये राहत असाल आणि त्या ग्रामीण भागामध्ये जर या तिन्ही लँग्वेज हिंदी, इंग्लिश किंवा तुमची मदर टंग सोडून दुसरी कोणती भाषा बोलली जात असेल तर NGO याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट करेल. त्यानंतर तुम्ही 13 महिने हे जे कंप्लीट केल्यानंतर जेव्हा तुमचं हे प्रोजेक्ट सक्सेसफुल होईल, त्यानंतर तुम्हाला 90,000 रुपये हे रीॲडजस्टमेंट अलाउन्स म्हणून सक्सेसफुल आणि सॅटिस्फॅक्टरी कंप्लीशन ऑफ द फेलोशिप झाल्यानंतर तुम्हाला देण्यात येतील. म्हणजे साधारण 16,000 प्लस 2,000 18,000, 1,000 आपण पकडायची गरज नाही, कारण ते एक्सपेन्सेस आहेत प्रोजेक्ट रिलेटेड. म्हणजे 18,000 प्रति महिना असे 13 महिने, 18,000 प्रति महिना असे 13 महिने, म्हणजे साधारण 1,80,000 प्लस 18, 36, 54, 2,34,000 रुपये तुम्हाला असे मिळतील. आणि 90,000 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे साधारण 3,14,000 रुपये, 3,24,000 रुपयाचा तो हा प्रोजेक्ट आहे असं म्हणता येईल. तुमचा जो रिटर्न फेअर आहे तुमच्या घरापासून या प्रोजेक्ट लोकेशनपर्यंत पोहोचण्याचा, त्याचा 3rd ACचा ट्रेन फेअर तुम्हाला दिला जाईल. आणि ट्रेनिंग प्रोग्रामबद्दलची सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल. हेल्थ आणि पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी पण तुम्हाला दिली जाईल. त्याच्यामध्ये अदर सपोर्ट जो आहे राहण्याचा वगैरे, त्याच्यामध्ये लोकल NGO तुम्हाला सुटेबल अकोमोडेशन मिळेल, सेफ्टी वगैरे सगळ्या दृष्टीने सोयीस्कर असं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल, देण्यामध्ये मदत करेल. त्यानंतर सपोर्ट NGOचा मिळेल तुम्हाला. SBI यूथ फॉर इंडिया टीम मेंबर्स विल ऑलवेज बी अवेलेबल फॉर ओव्हरऑल सपोर्ट अँड गायडन्स. मेंटरशिप एक्सपिरियन्स प्रोफेशनल्स या फील्डमधले तुम्हाला मेंटर करतील. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हा वायफाय प्रोग्राम जो आहे यूथ फॉर इंडिया फेलोशिप, त्याचा हा प्रोग्राम आहे. याच्यामध्ये अप्लाय करताना जेव्हा आपण क्लिक करतो बटन, हा अप्लाय नाव हे जे क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर येतो. याच्यामध्ये अतिशय मोठा हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे. यासाठी तुम्हाला 30, 40, 50 मिनिट लागू शकतात. त्यामुळे सगळं भरपूर वेळ असा काढून तुम्हाला हा भरावा लागेल. याच्यामध्ये डिटेल स्पेसिफिकेशन आहेत, हे लक्षात घ्या. ही आपण जी फक्त स्टेप 1 बघतोय, अशा 7 स्टेप्स आहेत, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये ईमेल, फर्स्ट नेम, पर्सनल इन्फॉर्मेशन, अल्टरनेट ईमेल, वेअर यू बॉर्न, तुमचं जेंडर, मॅरिटल स्टेटस, सिटिझनशिप, तुमचं सोशल मीडिया हँडल्स असतील तर, कारण तुमचा दृष्टिकोन त्यांना चेक करायचा आहे. तुम्हाला कोणत्या लँग्वेज बोलता येतात त्यानुसार मग ॲक्सेसिबिलिटी, इक्वल अपॉर्च्युनिटी पॉलिसी वगैरे दिलेली आहे. इकडे कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला मग पुढची दुसरी स्टेप आहे, त्या अशा प्रकारे तुम्हाला हे फॉर्म अप्लाय करता येतील. तर थोडक्यात अतिशय चांगली संधी आहे ज्यांना बेसिकली रुळलेले करिअर्स करायचे नाही आहे, ज्यांना काहीतरी समाजासाठी करायचं आहे सुरुवातीला करिअरच्या, आणि त्यांचा समाजाभिमुख असा दृष्टिकोन आहे, त्यांच्यासाठी उत्कृष्ट संधी आहे. तुम्हाला साधारण 3,24,000 रुपये 13 महिन्याची मिळणार आहेत स्टायपेंड, असं आपण समजू शकतो. पण जी मोलाची संधी तुम्हाला समाजाबरोबर काम करण्याची मिळेल, ग्रामीण भागामध्ये रूरल डेव्हलपमेंटसाठी काहीतरी काम करण्याची संधी मिळेल, ती मात्र अमूल्य असेल, हे लक्षात घ्या. आणि त्याचा तुम्हाला आयुष्यभर फायदा होईल, कारण त्याचे परिणाम, त्याचं पर्सनल डेव्हलपमेंट आपली जी होते, एखाद्या संकटाकडे किंवा एखाद्या समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याच्यावर मात करण्याची जी कला आहे ती आपण शिकतो, हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारची संधी आहे, त्याचा अवश्य फायदा घ्या. लिंक मी तुमच्यावर शेअर करतो. हा व्हिडिओ तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलवर पाहताय, त्याला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ज्याच्यामध्ये आपण पहिल्या जॉब व्यतिरिक्त पुढचे जे 30-40 वर्षाच्या करिअरमध्ये ज्या काही घडामोडी होतात त्याच्याबद्दलची चर्चा करतो, ज्याचा सर्वांना फायदा होईल. धन्यवाद.